माधवनगरमध्ये ओव्हरटेकवरून 2 गटांमध्ये वाद निर्माण झाला असून काठी आणि दगडांच्या साह्याने मारामारी झाल्याची माहिती समोर आली आहे। मंगळवारी सायंकाळी 6:45 ते 7च्या दरम्यान सोमवार पेठेतील मुख्य रस्त्यावर गाडी ओव्हरटेक करण्याच्या किरकोळ वादातून 2 गटांत जोरदार हाणामारी झाली। या घटनेत काठ्या आणि दगडांचा वापर झाल्याने दोघांची डोकी फुटली असून तिघे जण जखमी झाले आहेत। एक व्यावसायिक आपल्या कुटुंबासह कारमधून जात असताना समोरून आलेल्या दुचाकी स्वारांशी त्यांचा वाद झाला। शाब्दिक वादाचं रूपांतर हाणामारीत होऊन दोन्ही गटांनी एकमेकावर हल्ला केला, ज्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले। पोलिसांनी गर्दी हटवून संशयितांची माहिती घेतली आणि तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले। त्यानंतर काही वेळातच दोन्ही बाजूंचे जवळपास 1000भर लोक संजयनगर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाले। सोशल मीडियावर गावगुंडांनी व्यापाऱ्यांना मारहाण केली अशी पोस्ट व्हायरल झाल्याने पोलीस स्टेशन परिसरात 2 गटांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। काही काळ तणाव निर्माण झाला। वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावास पांगवून परिस्थिती शांत केली। सोशल मीडियावर अफवा पसरल्याने तणाव वाढला होता। मात्र उपसरपंच राजकुमार घाडगे, मंजित पाटील आणि स्थानिक नेत्यांनी मध्यस्थी केल्याने दोन्ही गटांत समेट घडवून आणण्यात आला। दोन्ही बाजूंनी सामोपचाराने वाद मिटवल्यामुळे रात्री उशिरापर्यंत पोलिसांत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता। माधवनगर मधील वाढती गुन्हेगारी मोडीत काढावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे।